नमस्कार, मी प्रणाली सोम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे चिकन रस्सा. यापूर्वी बरेच चिकन रस्साचे टाईप दाखवलेले आहेत, प्रकार दाखवलेले आहेत, पण आजची रेसिपी कशी एकदम झटकन पटकन होणारी आहे. एकदम आपल्याला वेळ कमी आहे आपल्याकडे, अशा वेळी ही आपण रेसिपी बनवू शकतो आणि बॅचलरसाठी तर एकदम उत्तम. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पाव किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता त्याला आपण मीठ लावून घेऊया. 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 4 ते 5, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याकडे मिक्सर नाही आहे तर एक छोटा हे खलबत्ता घ्यायचा आहे. खलबत्ता त्यात हे सर्व टाकायचं आहे. असं हे सगळं ठेचून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची ठेचून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायची आहे, सगळं चोळून घ्यायचं आहे. साईडला ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे वेळ कमी असेल 5 मिनिटं बाजूला ठेवू शकता. कांदा कापून घेऊया. अगदी चाकू मिळत नसेल, सुरी मिळत नसेल तर काय पेल्याने पण असं तुम्ही कांदा कापू शकता किंवा ग्लासचा वापर करू शकता. असं पण हाताने तुम्ही काढू शकता. आणि मिक्सर नाही आहे तर असं एक भांडं घेऊन त्यात तुम्ही हे सर्व वाटून घेऊ शकता. कोथिंबीर टाकायची आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो पण कापून टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व कापून घेतलेलं आहे. आता आपण हे बारीक करून घेऊ. अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण चिकन फोडणीला द्यायचं आहे. एक पॅन घेऊन तेल, 1 चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण 4 ते 5 लवंग, मिरी, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, मसाला वेलची आहे 1 आणि हिरवी वेलची 1 आहे. आता आपण यात हे तयार केलेलं वाटण टाकायचं आहे.
1 ते 2 मिनिट चांगला परतून घ्यायचं आहे. आता आपण यात मसाले टाकायचे आहेत. लाल गरम मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा जिरेपूड. आता आपण यात 1 चमचा दही टाकणार आहोत. मॅरिनेशन करताना चिकनला दही लावून घेतला तरी चालेल. 2 चमचे दही घालूया. आता आपण यात चिकन टाकणार आहोत. आता आपण यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. पाणी ओतायचं नाहीये, त्याला आपोआप पाणी सुटणार आहे. चिकनचं पाणी सुटलेलं आहे. त्यातच चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपण यात चवीनुसार मीठ घालूया. पाणी ओतायचं आहे. अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. आपण आता हे 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. झाकण ठेवायचं नाहीये. उकळी आलेली आहे. छानपैकी चिकन शिजलेलं आहे. असं सोप्या पद्धतीने आपण हे चिकन बनवू शकतो आणि खास करून बॅचलर लोकांसाठी ही छान एकदम सोपी रेसिपी आहे. झटपट होणारी, कमी वेळात होणारी. तर आपण हे सर्व करून घेऊया. मस्त छान चिकन रेसिपी बनलेली आहे. नक्की करून पहा. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा. ती ऑलवर सेट करा.